नमस्कार. आज आपण आटपाडीमध्ये एक वेगळा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या शेजारीच आता सौरभदादा पाटील आपल्याला दिसत आहेत आणि तुम्ही त्यांच्या शरीरयष्टीकडे जर बघितलं तर ते स्वतः पैलवानसारखे तुम्हाला दिसतीलच. म्हणजे पैलवानकीचा शौक असताना आज डाळिंबामध्ये पैलवानकी कशा पद्धतीनं करायची याचा एक वेगळा पायंडाच आज त्यांनी घालून दिलेला आहे. पोपटनाना पाटील हे राजकीय क्षेत्रामधले आटपाडी तालुक्यातले एक किंग मेकर म्हणून चांगल्या पद्धतीने ओळखले जातात आणि बऱ्याच दिवसापासून शेती करत असताना त्या शेतीच्या माध्यमातून डाळिंब बदलत्या वातावरणानुसार काय करायला जमत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे. पण ही जे शिवधनुष्य आहे हे आपल्या सौरभदादांनी पेललं आणि आटपाडीमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग अक्षय सागर यांच्या माध्यमातून त्यांनी आज ही जी डाळिंबाची आपल्याला साईज दिसत आहे 500 ग्रॅम 600 ग्रॅम 300 ग्रॅम प्लसच अशा पद्धतीची साईज आणण्याची किमया या आटपाडीमध्ये पहिल्यांदाच ह्या भयानक वातावरणामध्ये केलेली आहे. म्हणजे आपल्याला आटपाडीचा ओढा माहित असेल तर त्या ओढ्याच्या मध्ये सरासरी 3 वेळा पाऊस येऊन पूर आलेला होता. अशा पद्धतीचं आटपाडीमध्ये भयानक वातावरण होतं आणि ह्या वातावरणामध्ये आपण ही जमीन बघत आहोत, हे ड्रीपचं नियोजन व्यवस्थित पद्धत बघत आहोत आणि ह्या सगळ्या माध्यमामध्ये की त्यांनी पैलवानकीपासून आतापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो गेल्याच वर्षी शेती हातात घेऊन कशा पद्धतीने केला हे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. सौरभ दादा, नमस्ते. की आज ही किती झाडं आपण धरलेली आहेत आणि ही जी झाडं धरली आहेत ह्या झाडांमधनं तुम्हाला अगोदर किती अडचणी येत होत्या आणि आता किती अडचणींचा सामना करून हे तुम्ही केलेलं आहे आणि किती माल तुमचा निघू शकतो काय आणि आसपास तुम्हाला अशी डाळिंबाची बाग दिसते का हे जरा तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. मी 2024 पासून शेतीत जास्त लक्ष देऊन हे करायला लागलो. बरोबर. मग 23 ला एंडिंगच्या आसपास मी चालू केले शेतीकडे लक्ष द्यायला. मी आधी तालीम प्लस राजकारण प्लस आमच्यात वडलं पाहिजेतच तालमीचा नाद प्लस राजकारण हे चालत राहतंय. विषय कसा झाला, मी तालीम बंद केली. माझ्या पायाचं एक लिगामेंट गेल्यामुळं ऑपरेशन झाल्यामुळं ती तालीम बंद करून टाकली. मला उस्ताद म्हणत होती या प्रॅक्टिस करा असं तसं. परत मला हळूहळू राजकारणाची आवड लागत गेली. मी राजकारणात सहभागी होत गेलो. पुन्हा गरीबगरिबांच्या अडचणी ही जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न केला. मी ह्यात न प्रगत करत करत असं पुढे आलो. ह्यात काय तर आपण विचार केला, राजकारणाला जोडधंदा म्हणून आपण शेतीकडे वळलो, कारण शेती आपला प्रमुख व्यवसाय आहे. बरोबर. मग शेती आपलं आज ना उद्या राजकारण होत राहणार, लागणार ते 5 वर्ष असं तसं ही जात राहणार. आपण काय गोरगरिबांच्या रोज त्यांना संपर्कात राहतोय ते विषय वेगळा. पण आपलं एक शेती ही आवड पहिल्यापासून भरपूर शेती आजोबाच्या ह्याच्यापासून म्हणले आपण काय तर करूया. जर आपण गड्याच्या विश्वासावर केलती मी एक गेल्या वर्षी, मग माझी बाग गेली फेल. मग जवळजवळ माझा खर्च झाला असेल एक 3-3.5-4 लाख कडे गेला. माझं 1,20,000 रुपये टोटल बागच झाले. मग डॅमेज ही पकडून त्यामुळे मी विचार केला, अक्षय साहेबांची गाठ घेऊन त्यांच्या संगत एक रेस्ट पिरियड पासून एक शेड्यूल लावला. आमची आधी चर्चा केली, बाग दाखवली, काय करायला लागते काय नाही विचारही त्यांच्या संग केला. मग आम्हाला अक्षय साहेबांनी एक व्यवस्थित एक शेड्यूल लावून दिला. मग बागेला तसा काही शेड्यूल नसतोच, पण एक आम्हाला रेस्ट पिरियड मध्ये आज हे हे करायचं ते करायचं, हे फवारणी करायची, हे लिक्विड सोडायचं. मग अक्षय साहेबांनी आम्हाला बरोबर आमचे बाग सक्सेस करण्यापर्यंत एक शब्द दिलता, ते आम्हाला त्यांनी करून दिले. फक्त स्टार्टिंगच्या काळात मला जरा धाकधूक वाटत होते. विषय कसा झाला, आमच्या इकडे मेत बाग धरली, शक्यतो आटपाडीला मेत का पाऊस नसायचा. ह्या वर्षी 2025 ते 2024 चा मेत पाऊस चालू झाला. मग काय झालं, साहेबांना मी कडे रोज म्हणायचो आपली बागेत कळी गळते, काय करायला लागेल काय नाही. 3 मेला मी वित्रेल मारलं. मग साहेबांना म्हणलं आपण एवढं रेस्ट पिरियड मध्ये काय काम केलंय, कायच ठेवलं नाही, तुम्ही जे सांगितलंय ते केलं, मग आपली कळी सेटिंग होईल का, बाग सेटिंग होईल का थोडक्यात. मग एक बाग आमची तेलकट होती, आम्हाला वाटतच नव्हती. तुम्ही एक 8 ते 15 दिवस मागायला असता तर ती बाग तुम्हाला धावली असते. बरोबर. साहेबांनी सांगितलं टेन्शन घेऊ नका, त्या बागेत
पैसे होते खर्च निघतोय त्यात ती निघला झाला त्यात एक आम्हाला समाधान वाटलं. मग ही बाग साहेबांनी सांगितलेलं काय जर झालं तर ही बाग आपल्याला हातातला आहे, आपलं ही शिलकीतली बाग आहे. मग असं करत करत मला माझ्या फक्त एकच कानावर होतं की बाग 3 महिन्यात सेटिंग होती. मग आम्ही आश्चर्य करायचं 90 दिवस झालं 95 दिवस झालं बाग काय सेटिंग होईना. मी रोज म्हणाल साहेब अहो काही बी लिक्विड द्या आणि काही नाही काय टेन्शन घेऊ ना बाग माझी मी सेटिंग करतो साहेबांचं. मग साहेबांच्या शेड्यूलनं चालत गेलो. बाग 120 दिवसाच्या आत बाग त्यांनी सेटिंग करून दिली. मग आम्हालाच आश्चर्याने बघायचे 120 दिवसापर्यंत कसं काय केलं आणि हायात आज तुम्ही बघत आहात हायातच ती साईज मॅच करून बिन दिली त्यांनी. बरोबर. अक्षरशः त्यांनी 120 दिवसाच्यात बाग सेटिंग करून हाय लेवलात माल आणून त्या ताकदीने माल साईज वाढवून दिली. परत स्लरी आम्हाला त्यांनी वारंवार तसं माझा स्लरीकडे ही जरा विरोधच होता. साहेबांनी सांगितलं स्लरीवर जायचं आपल्याला. मग साहेबांनी शेड्यूल लावलं स्लरीचं ही व्यवस्थित नियोजन लावलं. आम्ही हलगर्जीपणा केला नाही परत स्लरी. आणि साहेबांनी अजून एक टेक्नॉलॉजी म्हणून आमच्यासाठी हिथे एक डेमो करायचा म्हणून आम्हाला सांगितलं. साहेबांनी काय सांगितलं लिक्विड आपण ड्रिपने सोडण्यापेक्षा वतून एकदा रिझल्ट बघूया. आम्हाला त्याचा भरपूर रिझल्ट आला. बरोबर. एवढा रिझल्ट आला अक्षरशः मी सगळं लिक्विड इथं ड्रिंचिंग केले स्वतः हाताने. मग आमचा जोडीदार ती फवारा मारायला एक होता किरण पाटील म्हणून त्यांनी मला इतके सहकार्य केले ह्याच्यात की ते ट्रॅक्टर चालवायला असायचे आणि मी माग लिक्विड वाचायला असायचे. आम्ही दोघच 20 ते 25 मिनिटात आम्ही स्पीड मध्ये ड्रिंचिंग करून काढत होतो प्लॉट. बरोबर आहे. मग अक्षरशः तसं तालमीत का कष्टही केलेलं ते आज वाटतंय कुठेतरी उपयोगाला आलं. नक्कीच की तालमीत एवढं मोठं कष्ट आपण केलं आणि त्या तालमीतलं कष्ट हे आता डाळिंबाच्या माध्यमातून आपल्याला त्याचे बायसेप्स असतील त्याचे मसल्स असतील हे दिसत आहेत काय. आणि हे एवढं काय सोपं नव्हतं. आणि म्हणजे रेस्ट पिरियड पासून आज माल 500 ग्रॅम पर्यंत आणेपर्यंत हे जे काही शेड्यूल आहे हे शेड्यूल आपण अक्षय सागरच्या माध्यमातून महाराष्ट्र कृषी उद्योगच्या माध्यमातून आटपाडीमधून हे शेड्यूल तुम्ही घेतलं आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसत आहेत. आपण बघतोय की शेतकऱ्याला असंख्य अडचणी असतात. व्हिडिओ काढताना सुद्धा त्याच पद्धतीची अडचण हे आम्हाला येते की पाऊस काही थांबायला आज सुद्धा तयार नाही. म्हणजे ज्या दिवशी बाग धरली त्याच्या मे पासून आज तागायतपर्यंत आज जवळजवळ 5 नोव्हेंबर आहे. तर एवढ्या पिरियडमध्ये आज 6 महिन्याच्या आसपास 6.25 महिन्याच्या आसपास बागेचं नियोजन झालेलं आहे. तुम्ही बघताय की इथं 600 ग्रॅम 500 ग्रॅम 400 ग्रॅम 300 ग्रॅमच्या साईज आपल्याला समोर दिसत आहे. पैलवानासारखी साईज ही डाळिंबाला आणण्याचं जे पैलवानांचं कष्ट आहे त्याच्या पाठीमागं जो हात आहे तो महाराष्ट्र कृषी उद्योग आटपाडीचा खूप मोठा हात आहे. आपण महाराष्ट्र कृषी उद्योग आटपाडी यांचे जे सर्व आहे अक्षय सागर ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांनाच आपण विचारू इच्छितो की असं म्हटलं जातं की पैलवानाला लय काही कळत नसतं आणि मग पैलवानाला लय काही कळत नसताना त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना हँडल केलं आणि ही सगळी शेती कशा पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं पुढे नेली. कारण असं म्हटलं जातं की शेतीमध्ये जर एखादी गोष्ट चांगली केली तर एखादी नवीन निर्मितीचा आनंद तो मिळाला असतो. तर मी अक्षय सागर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कशा पद्धतीने हे शेतीचं नियोजन आज पैलवानकडून करून घेतलं आणि हे जी समोर आपल्याला बाग दिसते त्या बागेचं उत्कृष्ट नियोजन कशा पद्धतीने केलं. नमस्ते. तर आमची भेट ही रेस्ट पिरियड मध्ये भैया आलते माझ्याकडे आणि विनोद पाटील त्यांची बाग मी गेली 3 वर्ष करत होतो माझ्याकडेच आहेत ते ट्रीटमेंटला. आणि विनोद पाटील किरण पाटील घेऊन आले म्हणजे भैयांची बाग करायची आहे आणि गेली 2 वर्ष झालं ही पूर्णपणे फेल जाते. तर म्हटलं मुळापर्यंत जाऊ आपण बाग का फेल जाते. यांना म्हटलं तुम्ही माती परीक्षण पाणी परीक्षण केले का बागेचं. भैया म्हटले आत्ताच करून आणले हा रिपोर्ट आहे. त्यांनी रिपोर्ट दिला आणि त्याप्रमाणे आम्ही रेस्ट पिरियडचा जे शेड्यूल आहे ते चालू केलं आणि त्यामधून आम्हाला पुढच्या जे प्लॅनिंग आहेत त्या करता आल्या. एक 500 झाडांचा प्लॉट आणि हा घरासमोरचा आहे तो 250 झाडांचा प्लॉट आहे. 500 झाडं पूर्णपणे तेलकटची होती आणि त्यांची काढायची मानसिकता होती. मागच्या वर्षी त्यातून काही खर्च निघाला नाही. गेली 4-5 वर्ष लावल्यापासून डाळिंबच खायला आलं नाही असं भैयाचं म्हणणं होतं. म्हटलं काढू नका की आपल्या सगळ्या जी 750 झाडांचा खर्च काढणारी ती बाग आम्ही धरली आणि सेटिंग चांगलं झालं. 120 दिवस गेले भैया म्हटल्याप्रमाणे. पाऊस भरपूर होता पाणीच देता आलं नाही बागेला आणि पाणी देताना आल्यामुळे वॉटर सोल्युबल खतं देता आली नाही. मग काय करायचं तर भैयांना म्हटलं आपण सगळी ड्रिंचिंग करायचं पाणीच द्यायचं नाही बागेला. तर ड्रिंचिंग भैयाने त्या तत्परता दाखवते. मला वाटत नव्हतं की राजकारण बघून शेती करते कशी
करतील का नाही ती मला साशंकता होती. पण म्हटलं करणार, भया म्हटले मी करतो करतो म्हटल्यावर मग चालू केले जे वॉटर सोल्युबल खत असतील किंवा आपल्या जैविक स्लरी आहे. त्यांनी जवळपास 10च्या वर स्लरी आतापर्यंत आपल्या बागेला झालेले आहेत. आणि ह्या टोटली त्यांनी हाताने स्वतः टेन्चिंग केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक झाडाबरोबर त्यांचा कनेक्ट आला. प्रत्येक झाडाला बोलता आलं त्यांना की त्या झाडाला काय हवं आहे काय नको आहे. आणि अशा रीतीनं मग पैलवानाची बाग म्हटल्यावर डाळिंब पण पैलवानच झालं पाहिजे. मग ती 120 दिवसात सेटिंग होऊ द्या, नाहीतर 90 दिवसात होऊ द्या किंवा 40 दिवसात होऊ द्या. मग ते आता रिझल्ट पुढे आहेतच. तुम्ही बघितले बागेमध्ये 500, 600, 700 ग्रॅम पर्यंत फळं गेलेली आहेत. हे आमच्याकडे पहिलं वर्ष होतं. आता ह्यात जे लुक्स आहेत, काय काय टेक्निकली गोष्टी आहेत, लगेच काय मातीचं किंवा झाडाचं नेचर कळत नसते. हे आम्हाला ह्या वर्षीच्या अजून काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत किंवा काय गोष्टी आम्हाला कळाल्या की ह्या बागेला अजून काय करता येईल, जेणेकरून नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये आठपाडीत टॉपचा प्लॉट नेण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे. म्हणजे आता अक्षय नवीन- सागर साहेब, की तुम्हाला मी विचारू इच्छितो की शेतकऱ्यांचा एक वेगळा व्ह्यू आहे की 120 दिवसात ही बाग सेटिंग झाली असं तुम्ही सांगितलंय. आणि आता मी भयांकडनं ऐकलं की ही बाग 6 महिन्याची झाली आहे, तरी सुद्धा ही 600 ग्रॅमची साईज आहे. म्हणजे ज्या माणसांच्या लवकर बागा 1-1 महिन्यात 2-2 महिन्यात सेटिंग होतात, त्या पण बागा 6 महिन्यात त्यांना काही 600 ग्रॅमची साईज येत नाही. तर ह्याच्या पाठीमागचं मेन कारण हे तुम्ही शेतकऱ्याला सांगा की जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. ह्याच्या मागं मेन कारण काय आहे की तुम्ही जैविक स्लरी आणि रासायनिक स्लरी याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित केलं पाहिजे. एक मिनिट. म्हणजे दोन तुम्ही जैविक स्लरी रासायनिक स्लरी दिल्या किंवा रासायनिक वॉटर सोल्युबल्स दिली तर त्याच्या मागे एक जैविक स्लरी देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हेच ह्या बागेचं यशाचं गमक आहे. ह्याच्यात दुसरं तिसरं कुठलंही वेगळं फंडामेंटल काय नाही की हे केलंय हे सोडलंय असलं काय नाही. म्हणजे व्यवस्थित टाइम टू टाइम आम्ही जैविक बॅक्टेरिया चांगल्या कंपनीच्या ऍग्रिकॉस कंपनी असेल, अजून 2-3 कंपन्या आहेत, प्युरॉनचं पोटॅश आहे, अशा गोष्टी आम्ही स्लरीतनं देत गेलो. ऍग्रिकॉसचे बरेच आम्ही प्रोडक्ट तिथे चांगले चांगले वापरले. डायन स्पेशल असेल, त्याच्यानंतर कॅल्कॉस आहे जे कॅल्शियम अपटेक करून झाडांना चांगल्या पद्धतीने देतं. आणि कॅल्शियम ऑक्साईड मध्ये असल्यामुळे तेलकटला काही त्याचा विषय आलेला नाही. तर आम्हाला अजिबात तेलकटनं कुठल्याच बागेला दमवलेलं नाही. पलीकडची बाग पूर्णच तेलकटची होती, ती आम्हाला 60% ह्या वर्षी उत्पन्न देऊन गेली आणि पुढच्या वर्षी 90% आम्ही त्यातनं उत्पन्न काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या की 120 दिवसात बाग सेटिंग होते, 6 महिन्यात त्याचं 600 ग्रॅमची साईज होते. याचं सगळ्याचं नियोजन आहे ते आचारीच्या पद्धतीचं नियोजन केलं जातं की भाजीपाला नुसता आणून चालत नाही, त्याला करण्यासाठी जीवाणूंची जोड द्यायला लागते. त्या पद्धतीचे आचारी सगळे आपल्याला जमिनीमध्ये तयार करायला लागतात. तसंच ह्या सगळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे कष्ट आपण कमी करू शकत नाही. तर शेतकऱ्यांनी पैलवानासारखे कष्ट जसे जे त्यांच्या मातीमध्ये तांबड्या मातीमध्ये ते करत असतात, त्याच पद्धतीचे कष्ट जर तुम्ही शेतामध्ये केले तर निश्चितच 600 ग्रॅमची साईज ही येऊ शकते. आणि ह्या सगळ्याचा अनुभव म्हणजे टेक्निकल गायडन्स जर तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतला तर आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं शेती ही चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने करता येते. हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसू शकतं. आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील, अशा पद्धतीची शेती आपल्याला जर करायची असेल आणि तुमची जरी शेती तुमच्या डाळिंबाची तुम्हाला सुधारायची असेल तर निश्चितच आटपाडी कृषी उद्योग महाराष्ट्र कृषी उद्योग आटपाडी इथं अक्षय सागर यांची तुम्ही भेट घ्या. आणि टेक्निकल गायडन्ससाठी तिथून पुढे स्प्रेचं, खताचं आणि ड्रिपचं सगळ्याचं नियोजन तुम्ही तंतोतंत पाळा. निश्चित तुमचा बाग हा एक्सपोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही, 600 ग्रॅमची साईज झाल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास तरी धन्यवाद.